हाय फ्रेंड्स, कसे आहे तुम्ही? तर इथं बघा, मी माझ्या क्लायंटचे हेअर कटिंग करत आहे. हेअर कटिंग करायच्या आधी मी सर्वात आधी गुंता काढून घेतली आहे. मोठ्या कॉमनी पूर्णपणे गुंता काढून घ्यायचं. मोठा कॉम याच्यासाठी घ्यायचं जेणेकरून तिच्या केसांना त्रास नको व्हायला पाहिजे, है ना. ते झाले की मी इथं छोटा कॉम घेतली आहे. छोट्या कॉमने मी केस विंचरून घेतली आहे आणि मधातून भांग काढत आहे. मधातून भांग काढल्यानंतर पुन्हा ते छान व्यवस्थित विचरून घ्यायचे आहे. हिला यू शेपमध्ये हेअर कटिंग पाहिजे होती. यू शेप विथ रसना कट. रसना कट मीन्स समोरून छोटे हेअर्स आणि मागेहून यू कट पाहिजे हिला. डीप यू नको, तर हलकासा यू शेप हवा आहे. तिला 2 चुट्ट्या पण पाडायचे. स्कूलमध्ये जाणारी आहे, ती स्टुडंट आहे. तर इथे मी पहिले सर्व आधी केस विंचरून घेतल्यानंतर वॉटर स्प्रे केला. वॉटर स्प्रे करत आहे. बघा, पूर्ण केसांना वॉटर स्प्रे करायचा आहे. वॉटर स्प्रे केल्याने काय होतो की सर्व जे केस आहेत ना, आतमधील गुंता वगैरे ते सर्व एकत्र म्हणजे खाली येतात, इक्वल होतात पूर्ण केस. बघू शकता मी विंचरत आहे. आता विंचरत आहे तर इथे पूर्ण केस इक्वलपणे आपल्याला करून घ्यायचे आणि मधातून भांग काढायचे आहे. 2 पार्टिशन करायचे आहे या पद्धतीमध्ये. त्यानंतर मग मी एक साईडचे केस घेतले आणि शोल्डरच्या सेम प्रमाणात जो शोल्डर आहे, शोल्डरच्या बरोबर घेऊन आपल्याला ते हेअर कटिंग करायचे आहेत स्ट्रेटमध्ये. छान विंचरून घ्यायचे आणि शोल्डरच्या बरोबर न्यायचे आणि स्ट्रेट पकडायचे. एकही केस सुटता कामा नये आणि मग कट करायचे आहे. याच्याने काय होणार की आपल्याला जो यू शेप द्यायचा आहे ना, हलका यू शेप, तो इझिली आपल्याला देता येणार. तिला खूप जास्त केस कापायचे नाही होते, तर तिला थोडे थोडेच कट करायचे होते जेणेकरून तिचे केस वाढत राहणार. आणि ही खरं गोष्ट आहे की आपण थोडे थोडे जरी केस कापत राहिले ना महिन्यातून, तरी आपल्या केसांची वाढ ही बरोबर होत राहणार. नाहीतर काय होतं, आपण हेअर कटिंग नाही केली, केस कापत नाही राहिले, तर ते त्याला काय म्हणतात, फाटे पडणार. फाटे पडल्यावर मग आपले केस खराब होण्याचे चान्सेस असतात. मग त्याची वाढ खुंटते, वाढ होत नाही त्या केसांची. म्हणून केस हे थोडे थोडे कापत राहायचे असते. महिन्यातून किंवा 2 महिन्यातून आपण केस कापत राहायला हवे आहे. थोडे थोडे का होईना पण कापत असले तर आपले केस छान राहतात. तर ह्या साईडनी सुद्धा मी केस कट केलेले आहे. बघा, आता मागे न्यायचे. मागे सर्व केस घेऊन छान विंचरून घ्यायचे आणि जे आतून लांब दिसत आहेत केस, बघा पूर्णपणे इक्वल नाही आले आहेत. इक्वल म्हणजे इक्वल यू शेप आला का नाही आला, म्हणून याच्यासाठी मी पुन्हा वरून यू शेप देणार. त्याच लेवलमध्ये थोडे थोडे केस कट करून घ्यायचे आहेत. बघा, हलका राऊंड शेप द्यायचा आहे. डीप यू नाही पाहिजे तिला. डीप यू केला तर काय होणार, ती छोटी घालणार तर छोटीमधून तिचे केस सुटण्याचे चान्सेस आहे. केसांची चांगली वाढ व्हावी याच्यासाठी त्यांनी हलके हलके थोडे थोडे केस कट करून मागितले मला. या पद्धतीमध्ये सगळे केस कट करून घ्यायचे. पुन्हा एकदा चेक करून पाहायचे कुठे छोटे मोठे आहेत का ते. आणि मग हिला समोरून रसना कट करायची होती, कारण की हिचा फोरहेड खूप उंच होता. तर तिची मम्मी बोलली की छान वाटत नाही, त्याच्यासाठी काहीतरी नवीन वेगळं काहीतरी सांगा, नवीन हेअर कट करून द्या हिला, की जेणेकरून तिच्या डोळ्यात पण नाही गेले पाहिजे केस आणि तिला इरिटेट पण नाही झालं पाहिजे आणि छान पण दिसलं पाहिजे. तर मी म्हटलं की रसना कट ठीक आहे. फिदर कट कसं आहे, ते थोडं लॉंग असतात केस. तर आणि ही स्कूलमध्ये जाते तर हिला सूट होणार नाही. सूट होण्याची गोष्ट नाही, पण
फिदर कट म्हटलं तर इरिटेट होतात, केस समोर येतात, तर त्याच्यासाठी मग रसना कट ठीक आहे. तर मी इथे ट्रँगल शेपमध्ये मी केस काढून घेतले आहे. जे आयब्रोचा शेप असतो, जो कोंटा असतो ना, त्या कोंट्याच्या इक्वल जो आपला जो हे पॉईंट आहे, मिड पॉईंट, तिथून आपण इक्वल अशी ट्रँगल शेपमध्ये भांग काढून घेतली आहेत दोन्ही साईडनी आणि ट्रँगल शेप दिला आहे. ट्रँगल शेप दिल्यानंतर छान विंचरून घेतले, वॉटर स्प्रे केला आणि इथे मी हेअर कटिंग करत आहे. आता हेअर कटिंग करून घ्यायची. रसना कट ही खूप लांब नसतो, तर आयब्रोच्या वरपर्यंत आपल्याला ही कटिंग करायची असते. एका वेळेस पूर्ण केस कट करून घ्यायचे नाही, तर थोडे थोडे कट करायचे. एका वेळेस कट केल्याने काय होणार, ते आपले इक्वल येणार नाही आणि मग कधी खूप छोटे होऊन जातात, तर कधी खूप मोठे होऊन जातात. तर बघून कापायचे आपल्याला. बघा, इथे मी हळूहळू कापत आहे. थोडे थोडे केस घेऊन आपल्याला कट करायचे आहे. एका वेळेस पूर्णपणे कट करतो म्हटलं तर तसं होणार नाही. अशाच तुम्हाला वेगवेगळे हेअर कटिंग्स बघायचे असतील तर नक्कीच मला फॉलो करा आणि प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब पण करा. हे बघा, मी इथे कट केलेला आहे आयब्रोच्या वर आणि इथे मी हिचे हेअर ओले होते, जे मी वॉटर स्प्रे केली होती, तर आता मी ड्राय करून घेत आहे आणि मशीन मारून तिला हेअर सेट करून देत आहे. सर्वात आधी पूर्ण केस ड्राय करून घ्यायचे आहे या पद्धतीमध्ये. नंतर मग मी मशीन मारून देत आहे. छान व्यवस्थित रोल कॉम्ब आहे, त्याच्याने तिचे हेअर सेट करून देत आहे. आपण हेअर कट केल्यानंतर आपला फेस कट जो असतो तो एकदम चेंज होऊन जातो. माझ्या क्लायंटला तर ही हेअर कट खूप आवडली. इथे मी हेअरला सेट करून दिले आहेत, बघू शकता. डीप यू नाही आहे, हलका यू शेप इथे कट केलेला आहे आणि समोरून रसना कट. तर हिला खूप आवड